ही बघा, ही आहे रोहिण्याला दुधना नदी. खूप लांबपर्यंत गेली आहे दुधना नदी. आणि इकडेच बाजूला एक गाव होतं छोटंसं रोहिणा, पण ते आता स्थलांतरित झालं आहे. त्या बाजूला शिफ्ट केलं आहे समोर तिकडे आपल्या याला परतूरच्या जवळच. खूप मोठी नदी आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि भाऊ सध्या आहोत शिंगोण्या गावामध्ये. आणि इकडनं आम्ही आता निघालो तिकडनं रोहिण्याला तिकडे नदी आहे दुधनाची, आणि ती फुल भरून चालली आहे. भाऊ म्हणाले चला आपण बघून येऊया, त्यासाठी आम्ही निघालो आहोत. आता इकडे पेट्रोल पंपवरून पेट्रोल भरलं आहे आम्ही, आणि आता भाऊ आम्ही दोघेजण आम्ही रोहिणा नदीला जाणार आहोत. चला तर गाईज, भेटूया थोड्या वेळात. गाईज, आता आम्ही फायनली आलो आहोत रोहिण्याला. आणि इकडे दुधना नदी आहे, बघू शकता तुम्ही. आता ही बघा, ही आहे रोहिण्याला दुधना नदी. खूप लांबपर्यंत गेली आहे दुधना नदी. आणि इकडेच बाजूला एक गाव होतं छोटंसं रोहिणा, पण ते आता स्थलांतरित झालं आहे. त्या बाजूला शिफ्ट केलं आहे समोर तिकडे आपल्या याला परतूरच्या जवळच. खूप मोठी नदी आहे. इकडे समोरच अजून थोडंसं लांब गेलं ना तर आमची पण शेती आहे तिकडे बाबुलतारा गावाला. काय बोलता भाऊ? मच्छी भरपूर आहे ना या नदीमध्ये. मच्छी पकडायला येतात काय लोक इकडे? आहेत का? लांबून येतात का इकडे? आणि इकडे बाजूला दुकान पण आहेत ना. आणि ह्या बाजूने सरळ गेलं ना गाईज तर वाटर फाटा आहे, आणि वाटर फाट्यावरून लेफ्ट मारला तर डायरेक्ट जालना. तर फायनली गाईज आम्ही आलो आहोत रोहिण्याला दुधना नदी बघण्यासाठी. आणि खूप पाणी आलं आहे नदीला, पूर्ण भरली आहे. गाईज, आता आम्ही फायनली घरी निघालो. कोथरूडमध्ये जाऊन आलो, रोहिणा नदीला पण जाऊन आलो. आता आम्ही निघालो. हे बघा, इकडे पाऊस एवढा पडला आहे गाईज की पूर्ण शेतीमध्ये पाणी झालं आहे. आणि माल पूर्ण शेतकऱ्याचं जो नुकसान झालं आहे मालाचं पूर्ण. हे बघा समोर सोयाबीनची शेती आहे. सोयाबीन लावलं होतं या शेतामध्ये, पण पूर्ण पाणीच झालं आहे पावसाचं. मी म्हणलं पाहुणे जरा गडबड असं होतो.
पाऊस खूप झाला आहे इकडे. आता फायनली आपण दुधना नदी बघितली रोहिण्याची. परतूरला पण फिरून आलो, चाय पाणी वगैरे नाश्ता केला. आता आम्ही निघालो घरी शेंगोण्या गावी. चला गाईस, बाय.